बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। त्यामुळे कोकणात पुढचे 4 दिवस हे पावसाचे असणार आहेत। त्यामुळे कोकणात पुढच्या 4 दिवसांचं चित्र कसं असणार आहे हे आज आपण TV9 वेब एक्सप्रेसमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। कोकणात आज दिवसभर पावसाची संततधार पाहायला मिळाली। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याचमुळे सध्या कोकणात पुढचे 4 दिवस हे पावसाचे असणार आहेत। अशाच पद्धतीने पुढचे 4 दिवस काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतो आहे। आज देखील हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला होता। तर पुढचे 24 तासांसाठी सुद्धा या ठिकाणी हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी, राजापूर, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी काही प्रमाणात धुवाधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू असलेला पाहायला मिळतो आहे। पाऊस जरी मुसळधार असला तरी पण नद्यांच्या पातळी सध्या स्थिर आहे। पुढचे 3 दिवस अशाच पद्धतीनं अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतो आहे। खास करून किनारपट्टी भागामध्ये पावसाचा जोर हा कायम राहणार आहे। तर ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने देखील वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। त्यामुळे पुढचे 4 दिवस हे कोकणासाठी पावसाच्या दृष्टीने अति महत्त्वाचे असणार आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।